दिनांक 30 जानेवारी रोजी कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभेसाठी मोठे वादंग निर्माण झाले होते। या प्रकरणाची माहिती पीडित सदस्य विजय हजारे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती। तर त्यानंतर सायंकाळी कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विर्ले, उपसरपंच साक्षी विर्ले यांच्यासह महिला सदस्य अस्मिता विर्ले, नूतन पेरणे, गीता मोरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे। यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले असून यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालाय। कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य असलेले विजय हजारे हे ग्रामपंचायतमध्ये मासिक सभेच्या वेळी कायम आरडाओरडा करायचे। समोर महिला आहे त्याचे तारतम्य त्यांनी कधीच बाळगले नाही। त्यामुळे नेहमी अर्वाच्य भाषेत बोलणे, सोशल मीडियावर ग्रामपंचायत सदस्य हे त्यांचे तळवे चाटतात म्हणत नको त्या पोस्ट करणे हे आमच्यासारख्या सभ्य घरातील महिलांनी कधीपर्यंत सहन करायचे। त्यामुळेच 30 जानेवारीला महिला शक्तीचा उद्रेक झाला, असा खुलासा कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य अस्मिता विर्ले यांनी धामोते येथे पत्रकार परिषदेतून केला आहे। मी ग्रामपंचायत सदस्य नूतन भरत पेरणे। आमचे प्रत्येक मीटिंगमध्ये मासिक मीटिंगमध्ये विजय हजारे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, पण प्रत्येक अर्जावरून कुठे ना कुठे ते काही ना काही तडजोड करून आमच्यावर आरोप करतात आणि ग्रुपवर सुद्धा असे उलटे सुलटे मेसेज टाकून एखाद्या बिल्डर करून तुम्ही पैसे घेऊन खाताय, त्यांची लाच खाता किंवा तुम्ही त्यांची तलवे चाटा असे अपशब्द महिलांवर ते आरोप करतात। तसेच आमचे इतर सदस्य आहेत त्यांच्यावर सुद्धा ते वेगवेगळ्या त्यांचं नाव खराब करण्यासाठी ग्रुपवर वेगवेगळ्या प्रकारचे असे घाणेरडे आरोप करून पूर्ण ग्रुपवर मेसेज टाकून त्यांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। हे आम्ही सहन करू शकत नाही, म्हणून आम्हाला जे त्यांच्या विरोधात योग्य वाटला तो निर्णय आम्ही घेतला। त्या दिवशी नेमकं असं काय घडलं जेणेकरून त्यांच्यावर चप्पल उघडण्यात आली? त्या दिवशी असं एक अर्ज घेतला आपल्या रिसॉर्टचं, डिस्कवरचं रिसॉर्टचं एक ते पाणीपट्टीचा अर्ज होता। त्याच्यावरून त्याला तुम्ही त्यांची लाच खाता आणि त्यांची तलवे चाटता म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं वसूल करत नाही, याच्यावरून आमच्या महिलांना खूप राग आला, म्हणून आम्ही त्याच्यावर चप्पल उचलण्यापर्यंत प्रतिकार केला। वेळेत जो प्रकार घडला हा प्रकार सगळ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करणार आहे, कारण की हा प्रकार विजय हजारे यांचा पूर्वनियोजित होता। महिलांनी ज्यावेळेस त्याला प्रतिकार केला त्यावेळेस लगेचच त्यांनी त्याच्या कुटुंबातील 25 ते 30 सदस्य एकत्र गोळा करून त्यांना मारण्यासाठी, आम्हाला तिथे पाठवलं जीवे मारण्यासाठी। त्यांनी घाणघाण शिव्या दिल्या, मारायला लावले। ग्रामपंचायतची सभा चालू असताना या सर्व महिला आणि पुरुषांनी येऊन आम्हाला शिवीगाळ केली, ती सभा बरखास्त करायला लावली। हे विजय हजारेचं कटकार असते नाही। आणि आज या ज्या माझ्यासोबत महिला आहेत, माझ्या सहकारी आहेत, यांनी मासिक सभेवर ग्रामसभेवरती बहिष्कार टाकण्याचा ठरवलेला आहे की आम्ही त्या सभेनं जर आम्हाला प्रोटेक्शन नसेल तर आम्ही जाणार नाही। याकरता काल त्या माननीय SP साहेबांकडे जाऊन त्यांनी अर्जसुद्धा दाखल केला आहे की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे। आणि अतुल झेंडे साहेबांसोबत त्यांचं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतचं पत्र द्या, आम्ही निश्चितच महिलांच्या सुरक्षितेकरता त्यांना आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ। दुसरी गोष्ट पूर्वनियोजित म्हणजे आज एकाच वेळेला एका 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये 25 ते 30 माणसं जमा होतात, 50 माणसं जमा होतात। ही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली, ही पूर्वनियोजित माझी होती का त्यांची होती, त्याचे आरोप करतात माझ्यावर, ही त्यांचीच पूर्वनियोजित गोष्ट होती। दुसरी गोष्ट आहे का मी जर आज जे आपले पोलीस निरीक्षक ढवळे साहेब आहेत त्यांना लगेचच कॉल केला का साहेब इथं एखादा अनुचित प्रकार घडण्या अगोदर या ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ 25 ते 30 लोकांनी शिरकाव करून इथल्या महिला सदस्यांना आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात, शिवागाली करतात, तुम्ही कुठेतरी या गोष्टीपासून आम्हाला वाचवा। ते बोलले साहेब आम्ही 5च मिनटं बोलतो, माझे त्या कालावधीमध्ये त्यांना 10 फोन झाले असतील, तुम्ही ढवळे साहेबांना ही गोष्ट विचारू शकता। तुम्ही बोलले का तुम्ही ग्रामपंचायतच्या बाहेर निघू नका, तुम्ही थांबा तिथे, आम्ही येतोय। आज ही ग्रामपंचायत चालवताना आम्हाला कुठेतरी विकास कामं करत असताना असुरक्षिततेची भावना, म्हणजे आम्ही कुठेतरी आज दबावाखाली आहेत। जरी विकास काम करत 2 मिनटं कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार, कर्जत।